मी आज एक मुद्दा म्हणून एक गोष्ट तुमच्यासाठी आणलेली आहे. मी बोलीनच, पण त्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल तुम्ही कोण आहात, तुम्ही कोणत्या भूमीत जन्माला आलात, तुम्ही कोणाचे वारस आहात. मी नेहमी सांगतो ना, हा महाराष्ट्र दरवेळेला देशाला दिशा दाखवत आला, या हिंद प्रांताला दिशा दाखवत आला. त्या महाराष्ट्राकडे कधीतरी तुम्ही नीट जवळून पाहिलेत का, की या महाराष्ट्राची नेमकी क्षमता तरी काय आहे? नमस्कार मित्रांनो, आज आपण ज्या मुंबईमध्ये राहतो, ज्या रेल्वेने प्रवास करतो आणि ज्या शाळा कॉलेजात शिकतो, त्यामागे नक्की कोणाचे कष्ट आहेत? आपल्याला मोजकी 4 ते 5 नावं पाठ असतात, पण अशा अनेक व्यक्ती आहेत ज्याच्या नावाशिवाय महाराष्ट्राचा इतिहास लिहिता येणारच नाही. काय तुम्हाला माहीत आहे की भारतातील पहिल्या रेल्वे मागे एका मराठी माणसाचा हात होता? किंवा महाराष्ट्रातल्या अंगणवाडीची सुरुवात नक्की कोणी केली? गुढीपाडव्याच्या दिवशी शिवतीर्थावर राज ठाकरेने अशाच काही नावांचा उल्लेख केला. त्यातली बरीच नावे आपल्याला माहीत होती आणि बरीचही अपरिचित होती. आणि असा एक प्रश्न पडला की आपल्या महाराष्ट्रासाठी इतके मोठे काम करणाऱ्या या व्यक्तींबद्दल आपल्याला इतके कमी का माहीत आहे? म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशाच काही दिग्गज व्यक्तींबद्दल जाणून घेणार आहोत. हजारो माणसं आहेत, मी थोडक्यात काही माणसं तुमच्या समोर जाणली आहेत. फक्त महाराष्ट्राची तुम्ही फक्त परंपरा, महाराष्ट्राचा फक्त इतिहास फक्त तुम्ही फक्त बघून घ्या. मी फक्त तुमच्यासमोर नावं वाचणार आहे. ही नावं माझं भाषण संपल्यानंतर तुम्ही कदाचित त्या युट्यूबवर जा. मी तुम्हाला आता फक्त काही माणसं तुम्हाला समोर वाचून दाखवणार आहेत जे आपण विसरलेलो आहोत. आपल्या महाराष्ट्राची ताकद आपण विसरलेलो आहोत. हा महाराष्ट्र असा का? या महाराष्ट्रामध्ये, या बाहेरच्या प्रांतांमधून लोक इथे का येतात? या महाराष्ट्रामध्ये ही महाराष्ट्राची भूमी ही कोणी मशागत केली? हा सुसंस्कृत महाराष्ट्र घडला कसा? मला असं वाटतं ही फक्त नावं तुमच्यासमोर मी पटापटा वाचतो, तुमच्या अंदाज लक्षात येईल की आपण कोण आहोत ते. पुढील व्यक्ती ही जगन्नाथ शंकरशेठ, ज्यांना आपण नाना शंकरशेठ म्हणूनही ओळखतो. 19व्या शतकात त्यांनी मुंबईच्या विकासाचा पाया घातला. शिक्षण हेच खरे सामर्थ्य आहे हा विचार त्यांनी खूप आधी ओळखला होता. एल्फिन्स्टन कॉलेज आणि जे स्कूल ऑफ आर्ट्स यांसारख्या संस्थांच्या उभारणीसाठी मोठे योगदान दिले. इतकेच नाही तर भारताच्या पहिल्या रेल्वे प्रकल्पात म्हणजेच ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वेमध्येही त्यांनी पुढाकार घेतला. स्वतःची संपत्ती समाजासाठी खर्च करून त्यांनी एक आधुनिक आणि प्रगत मुंबई घडवण्याचे स्वप्न पूर्ण केले. म्हणूनच त्यांना मुंबईचे शिल्पकार असे म्हणले जाते. पुढील व्यक्ती आहे सीताराम वैद्य. हे महाराष्ट्रातील एक कमी परिचित पण महत्त्वाचे स्वातंत्र्य सैनिक आणि समाज कार्यकर्ते होते. ब्रिटिशांच्या काळात त्यांनी स्वदेशी चळवळ, जनजागृती आणि सामाजिक सुधारणा यांसाठी कामे केले. सामान्य लोकांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना निर्माण करण्यासाठी त्यांनी विविध उपक्रम राबवले. त्या नेत्यांप्रमाणे त्यांचे नाव जास्त चर्चेत आले नाही, पण स्वातंत्र्य लढ्यातील त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. पुढील व्यक्ती आहेत गोपाल हरी देशमुख, ज्यांना आपण लोकहितवादी म्हणून ओळखतो. 19व्या शतकात त्यांनी समाजाला विचार करायला शिकवले. त्या काळात अंधश्रद्धा, जातीव्यवस्था आणि जुन्या रूढींवर त्यांनी थेट आणि कठोर टीका केली. त्यांच्या शतप्रते या लेखमालेतून त्यांनी सामान्य लोकांमध्ये जागृती निर्माण केली आणि शिक्षण, समता आणि विवेक यांचे महत्त्व पटवून दिले. त्यांचे विचार इतके प्रभावी होते की त्यांनी संपूर्ण समाजाला नव्या दिशेने विचार करायला भाग पाडले. नाना पाटील, त्याला क्रांतिसिंह नाना पाटील म्हणून देखील ओळखले जाते. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी अत्यंत धाडसी भूमिका निभावली. 1942च्या छोडो भारत आंदोलनाच्या दरम्यान त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध प्रतिकार सरकार स्थापन केले. ते काही काळ खरंच स्वतंत्रपणे चालले. सातारा जिल्ह्यातील त्यांनी लोकशाही पद्धतीने प्रशासन चालवत ब्रिटिशांच्या सत्तेला मोठे आव्हान दिले. त्यांच्या नेतृत्वामुळे सामान्य लोकांमध्ये स्वातंत्र्याची ज्वाला पेटली. रामकृष्ण भंडारे हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे नेते, समाजसुधारक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित कार्यकर्ते. त्यांनी समाजातील वंचित आणि दुर्लक्षित घटकांसाठी आवाज उठवला आणि सामाजिक न्यायासाठी आयुष्यभर काम केले. स्वातंत्र्यानंतरही त्यांनी राजकारणात सक्रिय राहून लोकप्रतिनिधी म्हणून काम केले आणि समानता व अधिकारांसाठी सातत्याने लढा दिला.
ताराबाई मोडक, ज्यांना भारतातील बाल शिक्षकांची जननी म्हणून देखील ओळखले जाते. त्यांनी लहान मुलांच्या शिक्षणासाठी आयुष्य समर्पित केले आणि ग्रामीण भागातील शिक्षण पोहोचवण्यासाठी मोठा प्रयत्न केला. अंगणवाडी आणि बालवाडी यांसारख्या संकल्पना लोकप्रिय करण्यात त्यांचा मोठा वाटा होता, ज्यामुळे गरीब आणि आदिवासी भागातील मुलांना एक शिक्षणाची संधी मिळाली. पंजाबराव देशमुख, ज्याला भाऊसाहेब देशमुख म्हणून देखील ओळखले जाते, ते भारतातील एक महान कृषी नेते, शिक्षणप्रेमी आणि समाजसुधारक होते. शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या विकासासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. स्वातंत्र्यानंतर ते भारताचे पहिले कृषी मंत्री झाले. त्यांनी ग्रामीण शिक्षणासाठी मोठे काम केले आणि शेतकऱ्यांच्या मुलाला शिक्षणाची दारे खुली केली. चिमणराव देशमुख, ज्याला आपण सी.डी. देशमुख म्हणून ओळखतो, ते भारतीय रिझर्व्ह बँकचे पहिले भारतीय गव्हर्नर होते. स्वातंत्र्यानंतर त्यांनी देशाचे अर्थमंत्री म्हणून काम करत भारताच्या आर्थिक धोरणांना मजबूत पाय दिला. त्यांच्या दूरदृष्टीमुळे भारताच्या आर्थिक व्यवस्थेला स्थैर्य आणि दिशा मिळाली. दुर्गाबाई देशमुख या भारतातील एक महान स्वातंत्र्य सैनिक, समाजसुधारक आणि महिलांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या प्रभावी नेत्या होत्या. त्या संविधान सभेच्या सदस्य होत्या आणि देशाच्या विकासासाठी धोरणात्मक कामात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या कार्यामुळे महिलांना समाजात नवं स्थान आणि आत्मविश्वास मिळाला. वसंत सखाराम पागे, ज्याला आपण V.S. पागे म्हणून देखील ओळखतो, महाराष्ट्रात रोजगार हमी योजनेची संकल्पना पुढे आणण्यात त्यांचा मोठा वाटा होता, ज्यामुळे ग्रामीण भागातील लाखो लोकांना रोजगाराची संधी मिळाली. त्यांच्या या कार्यामुळे सामान्य माणसाच्या जीवनात स्थैर्य निर्माण झाले. धनंजय गाडगीळ, ज्याला D.R. गाडगीळ म्हणून देखील ओळखले जाते, भारतातील एक प्रख्यात अर्थतज्ञ आणि नियोजन तज्ज्ञ होते. गाडगीळ सूत्र हे त्यांच्या नावाने प्रसिद्ध आहे, ज्याद्वारे राज्यांना निधी वाटप करण्याची पद्धत ठरवली गेली. भारताच्या आर्थिक नियोजनाला त्यांनी एक मजबूत दिशा दिली. श्रीपाद अमृत डांगे, ज्याला S.A. डांगे म्हणून देखील ओळखले जाते, ते भारतातील एक प्रख्यात कामगार नेते आणि कम्युनिस्ट चळवळीचे प्रमुख चेहरे होते. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे ते संस्थापक सदस्यांपैकी एक होते. त्यांनी कामगार चळवळीला एक संघटित दिशा दिली. केशव बळीराम हेडगेवार, ज्याला आपण डॉक्टर हेडगेवार म्हणून देखील ओळखतो, ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक होते. 1925 साली त्यांनी या संघटनेची स्थापना करून समाजात संघटन, शिस्त आणि राष्ट्रभक्तीची भावना निर्माण करण्याचे काम केले. केशवराव जेधे आणि शंकरराव मोरे. केशवराव जेधे यांनी स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग घेतला आणि शेतकरी व सामान्य जनतेसाठी आवाज उठवला, तर शंकरराव मोरे यांनी समाज सुधारणा आणि ग्रामीण भागाच्या विकासासाठी काम केले. या नेत्यांमुळे महाराष्ट्रातील सामाजिक जागृती आणि लोकशाहीचा विचार अधिक मजबूत झाला. वासुदेव सीताराम बेंद्रे, ज्यांना आपण V.S. बेंद्रे म्हणून देखील ओळखतो, ते महाराष्ट्रातील प्रख्यात इतिहास संशोधक आणि लेखक होते. विशेषतः मराठा इतिहास आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाचा शास्त्रीय अभ्यास करण्यात त्यांचा मोठा योगदान होता. त्यांच्या संशोधनामुळे महाराष्ट्राच्या इतिहासाला एक शास्त्रीय आणि ठोस आधार मिळाला. बाबासाहेब पुरंदरे, ज्याला आपण शिवशाहीर म्हणून देखील ओळखतो, ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाचा अत्यंत प्रभावी कथन करणारे लेखक आणि इतिहासप्रेमी होते. राजा शिव छत्रपती या त्यांच्या ग्रंथातून आणि जिवंत व्याख्यानामधून त्यांनी शिवाजी महाराजांचा इतिहास घराघरांमध्ये पोहोचवला. स्वामी रामानंद तीर्थ, ते हैदराबाद मुक्ती संग्रामातील एक प्रमुख नेते आणि स्वातंत्र्य सैनिक होते. निजामांच्या सत्तेविरुद्ध त्यांनी लढा देत मराठवाड्याचा संपूर्ण हैदराबाद राज्य भारतात विलीन करण्यासाठी मोठे योगदान दिले. त्यांच्या नेतृत्वामुळे हैदराबाद मुक्ती चळवळीला ताकद मिळाली. आता तुम्ही विचाराल की या प्रश्नाचे उत्तर काय? आपण या व्यक्तींबद्दल इतके कमी का जाणतो? तर उत्तर सोपे आहे. आपण फक्त चमकणाऱ्या नावांकडे लक्ष दिले, पण ज्यांनी शांतपणे पाया रचला त्यांना आपण विसरलो. आजच्या या धावपळीच्या जगात जर आपल्याला आपला महाराष्ट्र आणि आपली प्रगती टिकवून ठेवायची असेल तर या महान व्यक्तींचे विचार आणि त्यांचे योगदान पुन्हा एकदा अभ्यासावे लागेल. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या या खऱ्या शिल्पकारांची ओळख घराघरांमध्ये पोहोचेल. तुमच्या मते या यादीत अजून कोणाचे नाव असायला हवे होते? कमेंटमध्ये नक्की कळवा. तर मित्रांनो, हे होते महाराष्ट्रातील ते दिग्गज ज्याने राष्ट्राच्या प्रगतीत मोलाचे योगदान दिले. हे सगळे एकत्र करून सांगायचे तर ही माहिती फक्त ऐकण्यापुरती मर्यादित ठेवू नका. आज आपण ज्या सोयी सुविधा उपभोगतोय
त्यामागे थोर व्यक्तींची दूरदृष्टी आणि त्याग आहे. आता तुमच्यासाठी एक प्रश्न, या 17 नावांपैकी असे कोणते नाव होते ज्याच्याबद्दल तुम्हाला आज पहिल्यांदा माहिती मिळाली, किंवा या यादीत अजून कोणाचे नाव असायला हवे होते असे तुम्हाला वाटते? कमेंट्समध्ये तुमचे मत नक्की सांगा. हा व्हिडिओ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवा, जेणेकरून आपल्या पुढच्या पिढीला खऱ्या शिल्पकारांची ओळख होईल.